रडायचं नाहीये, आजपासून आपल्या हसण्याचे दिवस सुरू झाले. रडायचं कशाला आहे? हा, मन भरून येतं, रडायचं नाही. खायला म्हणजे ते आपल्याला खायचं असतं, पुण्यात आहे पण खाता येत नव्हतं, काही कारण असतं ना, त्याच्यामुळे ते एकदम फिलिंग. नमस्कार तुम्हाला दोघींना पण. आणि सुंदर अशा साडीवर तुमची सुंदर अशी स्माईल दिसावी यासाठी आजचे प्रयत्न आपले सुरू होत आहेत. म्हणून तुमचे अनेक अनेक स्वागत आहे, दोघांचे तिघांचे पण. पहिला प्रश्न विचारतो, काय नाव आहे, काय त्रास आहे दातांचा आणि किती दिवस झाले आहे? माझं नाव योगिता यशवंत साळवी. मी डोंबिवलीतून आली आहे आणि मोबाईलवर यूट्यूबवरून बघितलं होतं की अर्बन स्माईल चांगली स्माईल घेऊनच परत पाठवतात या उद्देशाने मी इथे आलेली आहे. किती दात नाही आहेत तुम्हाला? मला तर सगळेच दात नाही आहेत खरं तर. सगळेच दात. वरची सुद्धा कॅप आहे लहानपणी लावलेली. आणि आता खूप त्रास व्हायला लागला म्हणून मी शोधत शोधत इकडे आलेली आहे. वय किती आहे ताई तुमचं? वय माझं 44 आहे. 44 इयर्स ओनली? हो हो, 44 इयर्स. आणि किती वर्ष झाले ताई दात नाही आहे तुम्हाला? मला आता जवळजवळ 3 वर्ष तरी झाली की या दातांचा त्रास सुरू झालेला आहे. आणि हे जे तुम्ही बसवले आहेत, जुने नकली बसवले आहेत, हे याला किती दिवस झाले बसवून? तरी 15-16 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही जेव्हा 20-22 वर्षाच्या होत्या तेव्हापासून तुम्हाला दातांचा त्रास आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे गेली 20 वर्ष तुम्ही दातांच्या त्रासातून कमी जास्त यातून जाते. मोठा काळ आहे हा. दातांचा त्रास जो तुम्हाला 20-22 वर्ष आहे, हो. आज जेव्हा तुम्ही दातांचं ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेताय, त्या निर्णयाला तुम्ही यायचं जी प्रोसेस आहे की इतक्या वर्षानंतर आपण एक परमनंट सोल्युशन घेत आहे, काय निर्णयाच्या मागचे कारण होती, कसा तो निर्णय झाला आणि कसं तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचला? खरं तर मी खूप डोंबिवलीमध्ये पण पनवेल, ठाणे सगळीकडे डॉक्टरांकडे गेली, पण तिथे काही आर्थिक कारणास्तव ते ट्रीटमेंट तिथेच ठेवली. मी 2 वर्ष झाली आणि मग इथे मी ॲड्रेस शोधत इथे आली. पण इथे डॉक्टरांनी त्यांच्या सहकार्याने खूप सहकार्य मला केलं, आर्थिकदृष्ट्या पण सहकार्य केले की नाही तुम्ही करूनच घ्या असं ताई, तुम्ही बऱ्या व्हाल अशी खूप आशा अपेक्षा मला दिलेली आहे. त्याच्यामुळे मी हे करायला तयार झाली आहे. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. ताई मला हे विचारायचं आहे की आता असं नाही की आम्ही 35 वर्षांच्या पण पेशंटचे इम्प्लांट केले आहेत, पण ज्या 35 वर्ष इम्प्लांट आहेत ज्या वर्ष पेशंटचे, त्याच्या ॲक्सिडेंटमुळे दात गेले. तुमचे एवढ्या कमी वयाचे दात जाण्याचं कारण काय होतं नेमकं? 20-22 वर्ष दात जाणे? हो, माझं पण ॲक्सिडेंट झालेलं की मी वरून माळ्यावरून पडलेली घरी, त्याच्यामुळे माझे पुढचे दात पूर्ण आतमध्ये घुसले होते ओठांमध्ये. तर ते तेव्हापुरती झालं, पण ते आता खूप अगदी 10-12 वर्ष झालीच आहेत ते नकली दात. आणि आता हे खालचे तर सगळेच गेलेत. अगदी मला काही खाता पण येत नाही आहे आणि काहीच नाही. असं जेवण आपण करत नाही प्रॉपर म्हणजे आता माझ्यासाठी एक नॉर्मल चपाती खाणे काही कॉमन गोष्ट आहे, तुमच्यासाठी ती एक मोठी कठीण गोष्ट आहे. जेवण न करण्यामुळे तुम्हाला अजून काही त्रास असे अनुभवायला मिळतात? हो, झोप नाही लागत. जेवण नसल्यामुळे झोप नाही, विचार जास्त की आपल्याला कधी बरं वाटेल, काय मार्ग निघेल त्यातनं. अपचन वगैरे होतं तुम्हाला? हो, नाही अपचन वगैरे, कारण जेवणच जायचं नाही तर अपचनाचं काय, जेवायलाच व्हायचं नाही. म्हणजे भूक असून जेवायची इच्छा नाही. वजन कमी झालंय असे तुम्ही पाहिलंय तुमचं की वजन पण कमी झालेलं अगदी. मागच्या 3-4 महिन्यात त्रासाचं काय म्हणताय? हो, 3-4 महिने तर खूपच. आणि मला ऐकून सगळीकडचं असं खूपच टेन्शन आलं की आपलं होणारच नाही ह्या दृष्टिकोनातनं. अगदी मी हे होती, पण ते इकडे ॲड्रेस वाचून इकडे आले आणि माझं समाधान झालं की बाबा इथे माझं सक्सेस होईल या दृष्टिकोनातनं मी इथे परत फोन करून त्यांच्याकडे चौकशी करून आलेली आहे. दुसरा प्रश्न मी असं विचारेल की जेव्हा सर्जरी सुरू होते, जेव्हा सर्जरी असते त्या दिवशी ना एक नर्वसनेस, एक भीती असते, उत्सुकता असते दात मिळण्याची, पण एक भीती पण असते, एक नर्वसनेस असते की कसं होईल, काय आहे तुमच्या मनात सुरू सध्या? नाही, मला तर काय नर्वस पण नाही आहे, उलट मला आनंदच आहे की मला परत नवीन दात मिळणार आहेत. आणि उत्सुकता जास्त आहे, निराशा कमी आहे, भीती कमी आहे. मला फायनल प्रश्न विचारायचा आहे. दातांच्या 2 अपेक्षा असतात, एक जेवणाच्या आणि एक दिसण्याच्या.
तुमचं वय कमी आहे 44 म्हणजे काहीच नाही. 44 म्हणजे लाईक नथिंग. दोन्ही अपेक्षा आहेत की एकच अपेक्षा? नाही नाही, माझी दोन्ही अपेक्षा आहे. एक तर सुंदर दिसण्यासाठी पण आणि एक तर खाण्यासाठी, की चांगलं चांगलं दुसरी खातात आणि आपण ते खाऊ शकत नाही. मग त्या दोन्ही इच्छा आहेत माझ्या. 2-3 घ्या, 2-3 घ्या, 2-3 घ्या, 2-3 घ्या. नाही बघा माहितीये का काजू खायचे मामा म्हणतो. बघा आज काजू खाल्ले तिने. 2-3 खा, एक नका खाऊ. तोंड भरून घ्या, तोंड भरून घ्या पूर्ण. टाका तोंडात. नको, आम्हाला नाही सवय. मी खातच नाही. खाल्ले आता 2 खाल्ले. व्यवस्थित वाटलं चावायला वगैरे? चव येते का? नाही, चव आहे. कारण की काय होतं ना, तुम्ही आधी चावत नव्हता तर लाळ नव्हती जमा होत, तर चव नव्हती येत. नाही नाही, एकटाच खाता. खाता चावताना वगैरे दोन्ही साईडला, दोन्ही साईडला. तुम्ही घ्या ना, घ्या ना, अजून घ्या. 2 टाका तोंडामध्ये. तोंड भरू द्या, पूर्ण तोंड भरू द्या. बापरे. आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. नमस्कार तुम्हाला दोघींना पण. नमस्कार. नमस्कार. नमस्ते ताई. तुम्हाला पहिला प्रश्न आहे, कारण की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये फक्त बसून होता सहकलाकार सारखे. आज तुम्ही हसताय, त्या दिवशी तुम्ही एकदम चूप होता. तुम्ही त्यांचं सर्जरीच्या पहिल्या दिवशीपासून सोबत आहात. आज दात बसले, तुम्ही सगळं प्रवास तुम्ही पाहिला. काय अनुभव आहे तुमच्या मनात? नाही म्हणजे जे शक्य नव्हतं ते शक्य झालं असं मलाही स्टार्टिंगला वाटलेलं की हा डॉक्टरांनी 3 दिवसात सांगितलं म्हणजे काय असेल. मी मामीला म्हटलं मला जायचं भेटायला, आपण तुम्ही या, त्यांची अपॉइंटमेंट घ्या, आपण जाऊन भेटूया प्रत्यक्षात. आणि ज्या क्षणी तुम्हाला आम्ही भेटलो तेव्हा असं वाटलं अरे बापरे, म्हणजे होऊ शकतं हे. दुसऱ्या डॉक्टरांकडे पण मी गेलेली सेम डे, त्याच्या आधी मी जाऊन आलेले, हे पण मी खरं सांगते. आमच्या एरियामध्ये आहेत ते डॉक्टर, त्यांनी सेम प्रोसेस सांगितली, खर्च सांगितला, 1.5-2 महिने लागतील आणि त्यांनी सांगितलं की वरचं होणार नाही आणि त्याचं खूप क्रिटिकल आहे. इम्प्लांटचं वगैरे त्यांनी तुम्ही जसं सांगितलं एन्जिओ तसंच सांगितलेलं. पण मग म्हटलं एवढं आणि इथे करणं शक्य नव्हतं त्यांना. तुमच्याशी बोललो पण वाटलं, विश्वास वाटला की नाही हे करू शकतात. फर्स्ट डे आलो तेव्हाही थोडी भीती वाटत होती की खरंच होईल का, पण तुमच्याशी बोललो, सगळं पाहिलं तर नाही, जे शक्य नव्हतं ते शक्य झालं. खूप छान आहे, सपोर्ट सगळ्या गोष्टींनी तुम्ही केला आम्हाला. ताई तुम्हाला दात बसलेत. मी 1 महिन्यापासून तुमच्याशी बोलतोय. तुमचा फोनवर माझा संवाद सुरू होता, सगळं सुरू होतं. तुमचा जो प्रॉब्लेम होता त्याचा त्रास मला समजत होता. आज मी तुम्हाला काही खाताना पाहिलंय, तुम्ही खाऊन पाहिलंय. तुम्हाला खाण्याचा काय अनुभव होता, सर्जरीचा काय अनुभव होता, ओव्हरऑल काय अनुभव आहे तुमचा? नाही, माझ्या तर खाताना डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, कारण एवढी वर्ष मी काहीच खाऊ शकले नाही. ते आज मी 3 दिवसाने खाते म्हणजे मला खूपच अगदी आश्चर्याचा मलाच धक्का बसले आणि ते माझ्या अश्रू तोंडावर होत आहेत अगदी. कारण मी एवढी 3-4 वर्ष तर मी काहीच खाल्लं नव्हतं, काजू म्हणा काही म्हणा काहीच नाही. आणि ही सर्जरी पण सक्सेस होईल की नाही ही पण गॅरंटी होती की ती डॉक्टरांनी करून दाखवली. आज आपण जसं पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की स्वामी आपलं काहीतरी करताय. आम्हाला अनुभव असं वाटत नाही की आम्ही हे केलं. खरं सांगतो, आम्हाला असं वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की कोणीतरी वरतून हे केलंय. आम्हाला असं कधीच नाही वाटत, आम्हाला असं कधीच नाही वाटत की आम्ही दात बसवलंय. आम्हाला वाटतं की कोणीतरी वरची शक्ती आहे जे काम करते. मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो की तुम्ही मुंबईला असता, तुमचा अनुभव असा होता की मला कोणी म्हटलेलं नाही आहे, दात नव्हते, तर थोडंसं तुम्ही ऑकवर्ड होता सोशली. असं काही तुम्हाला कुठे कोणी असं बोलून दाखवलं की ज्याच्यामुळे तुमच्या मनाला लागलं की अरे तुला दात नाही आहे, तू काही दात करून घे, असं काही अनुभव होता तुम्हाला? हो, मी प्रत्येक ठिकाणी मला हसायला पण हे फिलिंग व्हायचं की मी हसू शकत नाही. कुठच्या कार्यक्रमाला पण कोणाशी बोलू शकत नाही की दात नसल्यामुळे कोण काय बोलेल याची मला फार भीती होती. सतत मला ना ताई तुम्हाला तर असंही विचारायचं आहे. माझ्याकडे एक जुने पेशंट होते, त्यांनी असं म्हटलं होतं की दात नव्हते मला, तर माझ्या आयुष्यातनं प्रॉब्लेम होते की मी उठत नव्हते, जेवण नव्हते करत, अपचन, झोप नव्हती, तर सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या माझ्या आयुष्यातल्या. तर त्यांनी ना एक लिस्ट आणली होती लिहून, इथे दाखवली लिस्ट आम्हाला. त्या लिस्टमध्ये लिहून होतं मी योगा करणार, मी ध्यान करणार, मी लिहिणार, मी वाचणार, असे त्यांची कामं थांबलेली मी सुरू करणार. तुमच्या मनात असं काही आहे का की बाबा मला आता दात लागले, आता मी असं करेल, मी इथे जाईल, मी तिथे जाईल, असं काही काय चाललंय मनात तुमच्या? हो, मी आता लग्न करायला सगळीकडे फिरू शकते आणि कोणाशीही बोलू शकते की बाबा आता कॉन्फिडेंटली बोलू शकते की बाबा मला दात आले आहेत, की दात नव्हते त्याच्यामुळे मी कोणाशी बोलायची पण माझी हे व्हायची की नाही मी बोलू शकत होती.
की कोणी समोर मोठी व्यक्ती असेल तर कसं बोलायचं आपण, त्या बाबतीत मी कॉन्फिडन्सने आता बोलू शकेन. अरे दवाखान्याविषयी, डॉक्टर मनीष विषयी तुमचा काय अनुभव आहे? नाही, दवाखान्यात असं शोधून हॉस्पिटल मिळणार नाही. सगळ्यांनी इथे या, खूप डॉक्टर सहकार्य, सगळ्यांचं सहकार्य आहे. जसे काय देवत जणू बसलेत त्यांनी, खूप आभार, खूप आभार. तर स्वामी मयात सेम अगदी म्हणजे असं कुठेही मिळणार नाही. ओव्हरऑल मी आता पुण्यात राहते, म्हणजे डेंटिस्ट आणि एवढं करणार कोऑपरेट खरंच नाही. रिलेटिव्हला पण त्यांनी तेवढंच तसं सपोर्ट केलं, तसं पेशंटला पण केलं, काळजी पण खूप घेतली. फोन स्वतःहून करून की तुम्ही ह्या टायमाला या, तुमचं झालेलं आहे, हे कोणी डॉक्टर करत नाही. इव्हन कुठलेच डॉक्टर नाही. तुम्ही या, पैसे द्या, विषय संपला. तुम्ही तुमचे फॉलोअप करा. फॉलोअप करून पण कोण एवढा रिस्पॉन्स देत नाही. एवढा रिस्पॉन्स तुम्ही स्वतःहून दिला आम्हाला 3 दिवस की ह्या टायमाला तुम्ही या, तुमचं झालेलं आहे. आजही पण तुमचा सकाळी फोन येऊन गेला आम्हाला की तुम्ही येताय ना, किती वाजता येताय. डॉक्टरांना एकदा पैसे दिले, विषय संपला. ते कशाला फोन करून विचारणार ना की तुम्ही येताय, नाही येताय, तुम्हाला गरज आहे, तुम्ही कधी या. खूप सपोर्ट केला, सगळ्या बाबतीत सपोर्ट केला अगदी. आणि कॉन्फिडन्सने सांगितलं की तुमचं होऊन जाईल. होऊ शकतं. क्रिटिकल होतं आणि तुम्ही एवढं कॉन्फिडन्स दिला की नाही आम्ही करू. पहिले तुम्ही नाही म्हटलात, पण तुम्ही नंतर काय म्हटलं, नाही आम्ही करणार, शक्य करून दाखवणार. ते खरंच झालं. स्वामींचीच कृपा म्हणायला, शक्य ते अशक्य केलं स्वामी.